कारवी पाहण्यासाठी प्रवासाची सुरुवात थोडी उशिराच झाली, साधारण 5 वाजता. माझ्यासोबत युवराज सर आणि आमच्या बाईक्स आम्ही निघालो राजमाचीला आणि आमचा मुक्काम आज राजमाचीलाच आहे. रात्र होणार हे माहीत असताना आम्ही राजमाचीचा रूट अंधारात पूर्ण केला. रस्त्यात दगडधोंडे हे सर्व पार करत रात्री म्हणजे 8:30 वाजता आम्ही आमच्या कॅम्पिंग लोकेशनला पोहोचलो. सकाळी आम्हाला लवकरच जाग आली. टेंटच्या बाहेर येऊन पाहिलं, सुंदर असं वातावरण झालं होतं. त्यात पक्ष्यांचा आवाज आणि हवेमध्ये थंड गारवा होता. तर त्यात एक चहा झालीच पाहिजे. आपले युवराज सर जे आहेत ते खूप छान कुक आहेत, त्यांना चहा खूप छान बनवता येते. म्हटलं एक चहा तर युवराज सरांच्या हातात झालाच पाहिजे. आयुष्यात सर्व सोडून जातील, पण हे मुकप्रेम कधी सोडून जाणार नाही. हेमाडपंथी असणारे गोंदनेश्वर मंदिर सुमारे 8व्या शतकात बांधण्यात आले. मंदिरासमोर एक मोठा तलाव असून मंदिराच्या गर्भातून मंदिराच्या दर्शनी भागात झोत्यात बसवलेल्या दगडी मुखातून हे पाणी बाहेर पडते. आता या कॅम्पिंग लोकेशनला कसं यायचं तर सांगायचं म्हटलं, तुम्ही जर राजमाची गावामध्ये आलात, तिथून एक हॉटेल आहे, त्या हॉटेलचं नाव मला आठवत नाही, इथे मेन्शन करेल मी इथे. तिथून लेफ्ट मारून खाली यायचं, एक मंदिर लागेल शंकराचं मंदिर, तिथून फुल खाली यायचं. तुम्हाला फुल ऑपरेटिंग रस्ता आहे. जेवढं तुम्ही लोणावळ्यापासून ते राजमाचीपर्यंत तुम्हाला ऑपरेटिंग नसेल लागेल, त्यापेक्षा बेकार ऑपरेटिंग इथं आहे. शक्यतो मला वाटत नाही तर कोणी येत असेल, पण येतात, येणारे येतात, आमच्यासारखे येतात. तर असा रस्ता आहे बघा. इथं राजमाची गाव आहे, याच्या खाली हे दिसतं नाही, याच्या खाली. आणि इथून असं आम्ही खाली आलो आणि इथून असं आल्यावरती इथं असं तुम्हाला डाव्या साईडला तलाव दिसेल आणि थोडंसं पुढे गेलं तुम्हाला असा बोर्ड पण दिसेल बघा. इथं लिहिलं आहे गोंदनेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता. हा असा रस्ता आहे. आणि जिथे आता आपण होतो, जिथे आपण ब्लॉगची सुरुवात केली, खूप छान लोकेशन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स नसेल तर चुकून पण येऊ नका. भले 4 जण आलात तरी काही नाही, पण एक्सपिरियन्स असेल तरी या. नंतर रात्रीची खूप भीती वाटते, कारण की नको नको विचित्र आवाज येतात. म्हणजे पक्ष्यांचे असतात, किड्यांचे असतात, कधी आपण ऐकलेलं नसतं, आपण घाबरतो, झोप लागत नाही. तर त्यामुळे येण्याच्या आधी थोडंसं विचार करा. आणि असंच माझे व्हिडिओ बघून येऊ नका. मी खूप वर्ष आलं कॅम्पिंग करतो, असं नाही की आज मनात आलं की आलो आहे. खूप वर्ष झाले मी या गोष्टी करतो आहे, अनुभवतो आहे, अनुभवातून शिकतो आहे, ते तुम्हाला मी सांगतो आहे. आणि बोलता बोलता आपण मंदिराचे तर आला तर समोर असेल, इथे असं मंदिर आहे, आपल्या 2 गाड्या उभ्या आहेत आणि कुत्रासुद्धा आलेला आहे. याला मानलं पाहिजे. कालपासून आमच्यासोबत आहे, तसं आम्ही त्याला खायला बियायला पण दिलं. आणि मी जातो तिथं माझ्या मागे येतो बघा, आणि त्या बिचारा लागलेला आहे. जाताना आम्ही त्याच्या जखमेचं काहीतरी करतो, हळद वगैरे लावतो. आणि बघा बोलता बोलता आपण पुन्हा मंदिराच्या इथं आलेलो बघा. तशी गाडी आहे, आपला टेंट आहे, युवराज सर शूट करतात. काल झालेल्या दगदगीमुळे थोडासा आराम कमी होता आणि त्यात भूक लागली होती. युवराज सरांनी पुन्हा नाश्ता बनवला, खाल्ला, थोडा आराम केला आणि आम्ही निघालो कारवी पाहण्यासाठी, ज्यासाठी सर्व आतुर आहेत. Últimamente nuestras charlas son comparecencias, un pasito más para la indulgencia, un abogado por si acaso, y si el juez está de paso termina dictaminando la sentencia. Salimos presuntos de inocencia, pasito para atrás por si nos arrepentimos, si nadie es culpable pues culpamos al destino con el. खरंच खूप छान प्रवास होता आणि खूप मजा आली. आम्ही कॅम्पिंग केली, परत जेवण बनवलं, रात्रभर आम्ही झोपलो ना, जागे होतो. काही गोष्टी अनुभवल्या.
गप्पा मारल्या, त्यांच्याबद्दल मला काय कळलं, माझ्याबद्दल काय कळलं. परत वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आम्हाला अनुभवायला भेटले. खूप छान हा प्रवास होता. मला वाटतं माझी तिसरी वेळ इथे येण्याची, तिसरी चौथी वेळ. मी जेव्हा पण आलो मी नवीन नवीन गोष्टी इथं अनुभवल्यात, पाहिल्यात आणि त्या सोबत घेऊन चाललो आहे आपल्या या व्हिडिओच्या रूपात. जेव्हा पण मी काही वर्षांनी हे व्हिडिओ पाहेल, खरंच मला स्वतःला प्राऊड फील होईल की काय केलं मी, काय जगलो मी यार. म्हणजे नुसतं आपण कामधंदे तर केलेच आणि काय घरदार तर आपण बघतच असतो, सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण खरंच या गोष्टी खूप कमी लोकांना करायला मिळतात आणि मला करायला मिळते. खूप भाग्य आहे आणि धन्य त्या आईवडिलांना. त्यांनी मला जन्म दिला, त्यांनी मला काही गोष्ट मार्गदर्शन केलं, हे कर, तू असं कर, तसं कर, आणि त्या गोष्टी करून मी फायनली या गोष्टी करू शकतो कामधंदे करून. तर खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुमचेही धन्यवाद. तुम्ही व्हिडिओ पाहताय, कोणाला प्रेरणा मिळत आहे, तुमचे कमेंट वाचत असतो. हा काही महिने माझे व्हिडिओ येत नव्हते, पण आता मी प्रयत्न करेल रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. फायनली आपण पुन्हा लोणावळ्याच्या रस्त्यावर आलेलो आहोत आणि हा प्रवास खूप छान होता, खूप सुंदर होता, विस्मरणीय होता. आणि अजून काय बोला, ते खतरनाक, एक नंबर, पहिला माझा नंबर. अजून किती लांब? ओके, क्या बात. क्या बात आहे. बघा, धुके रस्त्यावरती उतरलेत. सुंदर सुंदर. आणि आता आम्हाला कारवीची फुलं भेटली होती, पण तिथे एवढी भाजी मार्केट होतं म्हणजे एवढ्या लोकांनी गर्दी केली होती, फोटो व्हिडिओ काढायचं चाललेलं. म्हटलं आता थोडंसं पुढे जाऊ, टेन्शन घेऊ नका, कारवीची फुलं इथंच नाही, खूप ठिकाणी आहे बघा, इथे पण आहेत. तुम्ही इथून जर असं बघितलं बघा, ही सुद्धा कारवीची फुलं आहेत, इथे सुद्धा कारवीची फुलं. पण आम्ही थोडं पुढे जाणार आहे कारण की अजून काही लोकेशन आहेत, तिथे जाऊन आपण शूट करूया. फायनली आपण कारवीच्या इथं पोचलेलो आहोत आणि भरपूर अशा कारवी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, डाव्या साईडला, उजव्या साईडला, जिथं पाहू तिथे कारवी आहेत. थोडंसं गाडी मी साईडला घेतो. हो ये. फायनली आपण कारवीच्या इथं आलेलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल इथे कारव्या आहे. आणि एक गोष्ट मला सांगायची तुम्हाला, की तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की कारवी जी आहे ती 7 वर्षांनी येते, 8 वर्षांनी येते. तर मला एवढं म्हणायचं आहे की रतनगडावरती गेल्या 2 वर्ष आधी आली होती आणि तेव्हाही बोललं जातं की 7 वर्षांनी येते, 8 वर्षांनी येते. तर मला एवढं सांगायचं, जर 7 वर्षांनी येतं 2 वर्षांनी, मग इथं का आली? कारण की जे झाडं जी सेमच असतात ना, ते थोडी कुठल्या वेगळ्या ऋतूमध्ये येतात. तर त्या रीलच्या नादी लावू नका. तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा आणि आवडलं तर लाईक करा. चला. Faster and faster, I don't know where we're after, yeah. We keep up with disaster. I'm thinking that they're after me. We're running like ooh, faster and faster. We're running like ooh, faster and faster. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल तर लाईक करा. आणि माझ्या मागे बघाल तुम्हाला सुंदर अशी कारवी दिसते. आणि जे कोण म्हणतं ना 7 ते 8 वर्षांनी येते, तर त्याला बळी पडू नका. दरवर्षी येते. आणि दरवर्षी जर तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरलात तर तुम्हाला इतर एक कारवी, अशा 4 प्रकारच्या कारव्या येतात. आणि तुम्ही सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये फक्त तुम्हाला एकच कारवी माहिती आहे, अशा 4 कारवी येतात, लक्षात ठेवा. आणि ही जी कारवी आता उभी आहे तिला गुलदच्चा कारवी म्हणतात. त्याची एका ह्याच्यामध्ये गुलदच्चा कारवी अशी म्हटली जाते.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका, कारण दिलेलं आणि घेतलेलं नॉलेज वाया जात नाही. चला मग पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठतरी. चला.